तुम्हाला खरं सांगू सुमी आजी, नाही म्हणजे तो एक्सेप्ट करत नाही, पण केदार तारिणीला खूप मिस करतो. त्याच्या डोळ्यात दिसतं अक्षरशः. तारिणीची काही वेगळी अवस्था नाहीये इथे. तिलाही खूप आठवण येते हो. प्रेम आहे ना दोघांचं एकमेकांवर. आणि हे ऐकून मला इतकं बरं वाटतंय. आय एम व्हेरी शुअर केदार आणि तारिणीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि त्यांचं कोर्ट मॅरेजही झालंय. मग आमची अशी इच्छा आहे की त्यांचं विधिवत लग्न सुद्धा व्हावं. नाही म्हणजे मला असं वाटतं सुमी आजी की लग्नाचे विधी, लग्नाचे संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत ना. आणि त्या दोघांच्याही सुखाचा विचार करणं हे कुटुंब म्हणून आपली जबाबदारी आहे. रादर ही नुसती जबाबदारी नाही, ही खूप मोठी संधी आहे आपल्यासाठी. त्या दोघांना एकत्र आणण्याची, त्यांच्यातलं अंतर कमी करण्याची. आणि मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना सुद्धा त्या दोघांच्याही डोक्यावर अक्षता टाकायच्या. म्हणूनच आम्हाला हा विचार आला. सुमी आजी, तुम्हाला काय वाटतं? उत्तम, अगदी उत्तम कल्पना आहे तुमची. त्या दोघांचं भांडण एकदम क्षुल्लक कारणावरून झालंय. आता लग्नाच्या गडबडीत ते विसरूनही जातील आणि पुन्हा आनंदाने एकत्र येतील बघा. ऑफकोर्स. खरंच खूप छान तोडगा काढला त्यांचं भांडण मिटवण्याचा. कौशिकीताई, मानलं तुम्हाला. नाही म्हणजे तारिणी इकडे आल्यापासून ना मला त्या दोघांची खूप काळजी वाटत होती, पण तुम्ही ती एका क्षणात दूर करून टाकलीत. काळजी खरं तर आता वाटतेय मला. कसली ग? तुला कोणाची काळजी वाटते नक्की? तारिणीची की आणखी कोणाची? नाही तसं नाही. तारिणी एवढी चिडली आहे केदारवर, ती होकार देणार आहे का या लग्नाला? किती समजावून झालंय तिला, पण ऐकत नाहीये. मला खात्री आहे ती नकार देईल लग्नाला सरळ. हो म्हणजे खरं सांगायचं तर आम्हा सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आलाच होता. पण तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल, या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्हाला निश्चिताने दिलंय. काय म्हणाली मिशी? नाही म्हणजे ती म्हणाली की सुमी आजीची ना पहिल्यापासून इच्छा होती की तारिणीचं असं छान लग्न व्हावं. तारिणीने इच्छा नाही पूर्ण केली, ती गेली ना पळून. पण आता जर आपल्यामुळे तिची इच्छा पूर्ण होणार असेल ना तर आजीला आनंदच होईल. म्हणजे ती बाकी कोणाचंही ऐकणार नाही, पण ती सुमी आजीच्या शब्दाबाहेर नाही. हे असं मिशी म्हणाली? हो म्हणजे आमच्यासाठी सुद्धा हे खूप आश्चर्याची गोष्ट होती. ती घरात आल्यापासनं तारिणीचा खूप रागराग करत होती, पण मला आता असं वाटतं की तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे. म्हणूनच तर तिने मला स्वतः सुचवलं की तारिणी आणि केदारच्या लग्नाबाबतीत मी स्वतः तुमच्याशी येऊन बोलावं. ही मिशी काय दुतोंडी वाक्ये? कोणाच्या बाजूने आहे नक्की?